गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या शिवशाही बस अपघातात एकूण आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 लोक गंभीर जखमी असून 26 लोक किरकोळ जखमी आहेत। सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। 11 मृतकांपैकी 2 मृतांची ओळख पटली असून अन्य 2 मृतकांची ओळख अद्यापही पटलेली नाही। मृतांची नावे स्मिता सूर्यवंशी वय वर्ष 32 राहणार मोरगाव अर्जुनी पोलीस कर्मचारी, मंगला राजेश लांजेवार वय वर्ष 60 राहणार पिंपरी जिल्हा भंडारा, राजेश देवराम लांजेवार राहणार पिंपरी जिल्हा भंडारा, कल्पना शिवशंकर वानखेडे वय वर्ष 65 राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर, रामचंद्र कनोजे वय वर्ष 65 राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा, अंजिरा रामचंद्र कनोजे वय वर्ष 60 राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा, आरिफ अजहर सय्यद वय वर्ष 42 राहणार घोटी गोरेगाव गोंदिया, अजहर अली सय्यद वय वर्ष 55 राहणार घोटी गोरेगाव गोंदिया, नयना विशाल मिटकरी वय वर्ष 35 राहणार बेसा जिल्हा नागपूर। 2 अनोळखी पुरुष आहेत। भंडारा होते हुए गोंदिया की तरफ एसटी महामंडल की शिवशाही बस थी, ये कोमारा के यहाँ पे उल्टा हुई। इसमें टोटल 34 जो पैसेंजर्स थे उनको कुछ ना कुछ तरीके का कुछ इंजरी हुआ है और इसमें से 22 लोग KTS गोंदिया में आए हैं, 10 लोग RH अर्जुनी मोरगांव में हैं और 2 लोग गोरेगांव में हैं। और इसमें से यहाँ पे जितने आए हैं KTS में उनमें से 11 लोगों की मृत्यु हो चुकी है और बाकी लोगों को चल रही है। सर, या भीषण अपघातात एक महिला पोलीस पण आहे। बरोबर, एक स्मिता सूर्यवंशी नावाच्या महिला सूर्यवंशी अर्जुनी मोरगावरून आज गोंदियाला ते येत होते आपले कर्तव्य निभावून जी। या अपघातात त्यांचे पण दुर्दैवी मृत्यू झाला। सर, बस कशी काय उलटली त्याबद्दल काय सांगा? प्रायमरी जेवढा आम्ही विटनेस आणि तिथल्या लोकांशी चर्चा केली तर थोडं स्पीडवर कंट्रोल नसल्यामुळे आणि बसचा बॅलन्स गेल्यामुळे ते बॅलन्स करण्याच्या प्रयत्नात ते उलटले असं दिसत आहे। थँक्यू। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।